सर जॉनी भाई की दुकान आहे इकडे आणि दुकान बंद आहे. जॉनी भाई नाही वाटतं. ठीक आहे, नाही आहे जॉनी भाई, आपण नंतर कधीतरी येऊ. आणि इकडे मॉन्टेरिया सेव्हिनियर शॉपी, जे तिकडे स्वतःचा फोटो स्वतः काढणे ज्याला आपण सेल्फी बोलतो ते काम आपल्या इथे शैलेंद्रचं चालू आहे. आणि इकडे मस्त असं झाड आहे आणि सेल्फी बघा. घ्या वा ते रुक 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 बघा बघा बघा, झाडातून वाकून बघते बघा. क्या बात आहे. ही एक गिरगाय आहे आणि ही एक गिरगाय आहे आणि ही आल्यापासून आवाज करते, बोलत असेल आमच्या घरात कोण आले. ते बघा शिंग बघा जब्बर आहे. आणि इकडे हे बघा ओरडले आता अम्मा. ही पाठीमागे विहीर आहे आणि ही जी रहाट दिले या रहाटीने तुम्ही पाणी काढू शकता विहिरीचं. तो पण एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता, खूप भारी आहे. तर मित्रांनो आपण पुढे आलेलो आहे आणि आपण आलो जानी भाई की दुकानमध्ये. सो जानी भाई की दुकानमध्ये जाऊ आपण. आणि हा शॉप तिकडे गेला वाटतं, सेव्हिनियर शॉप, तो मगाशी दाखवला तो. आणि जॉनी भाई की दुकान बंद आहे. सर जॉनी भाई की दुकान आहे इकडे आणि दुकान बंद आहे. जॉनी भाई नाही वाटतं. ठीक आहे, नाही आहे जॉनी भाई, आपण नंतर कधीतरी येऊ. आणि इकडे मॉन्टेरिया सेव्हिनियर शॉपी, जे तिकडे होतं ना आपण स्टार्टिंगला बघितलेलं, जे वस्तू विकायला ठेवलेला तेच आहे. आणि मला वाटतं इकडे कामं चालू आहेत आणि भरपूर. सो इकडे आता आपण बघूया इकडे काय आहे. सो आपण इकडे आहे गोशाला. आता जो जिकडे आपण चाललो तिकडे आहे गोशाला, बायोगॅस प्लांट आणि नक्षत्र गार्डन. आणि नंतर तिकडून आल्यावर इकडे आहे ग्रीन हाऊस, मॉन्टेरिया मार्केट, रेस्ट रूम, फर्स्ट एड सेंटर. आणि इकडे स्विमिंग पूल बघितला आपण, रेस्टॉरंट आहे, एम्पी थिएटर आहे, प्लेग्राऊंड आहे, हे बघितलं आपण. आता आपण इकडे जाऊया. इकडे म्हणजे इकडे. आणि जानी भाई की दुकान बंद आहे. ओ वाव, इकडे पण एक छोटंसं मस्त गार्डन केलं आहे बसायला. आणि इथे शैलेंद्र बघा फोटो काढतो आहे, स्वतःचाच फोटो स्वतःच काढतो आहे. ह्याला आपण सेल्फी बोलतो. स्वतःचा फोटो स्वतः काढणे ज्याला आपण सेल्फी बोलतो ते काम आपल्या इथे शैलेंद्रचं चालू आहे. आणि इकडे मस्त असं झाड आहे आणि सेल्फी बघा. घ्या वा ते रुक 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 बघा बघा बघा, झाडातून वाकून बघते बघा. क्या बात आहे. तुम्हाला फोटोची लिंक देईन, तुम्ही बघा कसे भारी भारी फोटो काढलेत त्याने. तसं फोटोग्राफरचा कोर्स त्याने केला आहे माझ्याकडून. त्याला बरोबर बघा फोटो आले असतील चांगले, मला एवढा विश्वास आहे माझ्या शिकवणीवर. मस्त आहे इकडे फोटो वगैरे काढायला. इकडे पत्थर, इकडे दगड, इकडे दगड. सचिन एक फोटो काढावा माझा, मी फोटो काढू. तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही फोटोशूट केलेलं आहे. इकडे फोटोशूट करण्यासाठी एक मस्त जागा आहे. तिकडे दगड ठेवले, तिकडे दगड ठेवलेत, पाठीमागे एक दगड बघताय. हा 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 तोच. सो मस्त जागा आहे फोटो काढायसाठी पण. आता जरा फोटो सेशन चालू आहे आमचं जरा. शैलेंद्र पण तिकडे फोटो कॅमेरा ॲडजस्ट करतोय, चांगला आहे बघा. सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये एकदम हुशार आहे शैलेंद्र. कसं टेक्निकलची गोष्ट असेल त्यामध्ये शैलेंद्र हुशार आहे पूर्ण. आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल जेव्हा मी फोटो त्याचे लिंक देईन तेव्हा बघा. आता मजा बघा, कॅमेरा इकडे आहे आणि तो बसलाय तिकडे, पण बघा कसे फोटो काढतो. ठीक आहे, आता त्यांचं फोटो सेशन चालू आहे. फोटो काढतोय. फोटो मी टाकेन, इंस्टाग्रामची लिंक देईन मस्तपैकी, आपल्या चॅनलची पण. त्याचं अकाउंट तुम्ही बघून घ्या. मला वाटतं आपल्या चॅनलवरच टाकू, इंस्टाग्रामच्या अकाउंटवर. तर मस्त बघून घ्या, मस्त फोटो आलेले आहेत. सचिनचे पण मस्त फोटो आलेले आहेत, आपले पण मस्त, सगळ्यांचे भारी फोटो आलेले आहेत. अजून आपल्याला पुढे कव्हर करायचं. आणि माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आलेली आहे. बघायसारखं भरपूर आहे पण बॅटरी संपत आली. आपण चार्जिंगला मोबाईल लावून ठेवूया, पण फिरायला पाहिजे ना. आता एक काम करतो मी, काय करतो, जोपर्यंत माझी चार्जिंग पूर्ण संपत नाही तोपर्यंत व्हिडिओ काढतो. नाहीतर मग काय शैलेंद्रचा मोबाईल आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करतो. आता फटाफट पुढे जातो आणि आधी व्हिडिओ काढून येतो आणि मग नंतर फोटो काढतो. कारण का तेवढा टाईम मिळेल. आणि व्हिडिओ शूट करून झाल्यावर चार्जिंग नसेल तरी काय एवढा इश्यू नाही. ठीक आहे, आता आपण जाऊया तिकडे जिकडे गोशाला वगैरे होतं तिकडे जाऊन येऊ. चलो. तर मित्रांनो आता आपण जाऊया पुढे. आणि मस्त अशी बाजूला मस्त लॅम्प, आपले लाईटीचे खांब आहेत आणि बाजूला गार्डन आहे. मध्ये मस्त स्ट्रक्चरचे दगड असे ठेवलेले आहेत, दाखवतो बघा.
असे वेगवेगळे स्ट्रक्चर. इकडे तुम्हाला ना फोटो काढायला पण भारी वाटेल, म्हणजे फोटो काढायसाठी चांगली जागा आहे. आणि इथे ना वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि त्यांची नावं पण आहेत, जेणेकरून तुम्हाला कळेल. म्हणून मी मगाशी म्हटलं ना स्टार्टिंगला की लहान मुलांना घेऊन आलात तर खूप छान आहे. आता हे बघा, हे आहे इकडे गोल्डन सायप्रस बोलतं त्याला. हे बघा मस्त झाड आहे बघा, पानं बघा भारी ना, सुपारीचं झाड. सो हे बघा, हे असं झाड आहे गोल्डन सायप्रसचं. त्यानंतरला इकडे बघा आपलं सुपारीचं झाड माहीतच असेल. सो हे आहे सुपारीचं झाड. हे बघा बेटलनट सुपारी. त्यानंतरला खूप छान परिसर ठेवल्या बघा, खूप मस्त. आणि मला वाटतं ना कोकोनटची झाडं आहेत ना, त्यांना नंबर टाकून ठेवला. तर हा 177 आहे, तिकडे 176 होता. म्हणजे तेवढी झाडं आहेत वाटतं. इकडे बघा मस्त फुलं आलेली आहेत. हा क्या बात आहे. छोटी व्हाईट फुलं, सफेद. म्हणजे हा गार्डन टाईपच आहे. इथे तुम्ही मस्त हा एक दगड आहे, फोटो काढू शकता. फोटो सेशनसाठी खूप चांगला आहे. आणि जवळजवळ 36 एकर, म्हणजे खूप मोठा आहे परिसर. मला वाटते वेळ लागणार तेवढं फिरायला, खूप मोठं आहे. आता आपण गोशाळेच्या जवळ आलो आहे, गोशाळेत जाऊ. वेगवेगळ्या प्रकारचे गाई म्हशी असेल की बघू आपण. ठीक आहे, चलो. आणि हे एक मस्त जागा आहे बघा, खूप भारी लावले. मला वाटतं हा जो ग्रीन आहे ना तो बायोगॅस प्लांट असेल कदाचित. आणि ही आहे गौशाला नंदराज. आणि हे इकडे हाऊसेस आहेत, जे काम करतात त्यांचे असावेत बहुतेक, म्हणजे ते लोक इथे राहत असावेत. इथे त्यांची घरं आहेत, जे कामं करतात लोक त्यांची. आणि आता आपण जाऊया गोशाळेत. एंट्री आहे की नाही? हो. इकडे मिल्किंग मशीन काय माहीत नाही. ते हा मला वाटतं बायोगॅसचा प्लांट असेल कदाचित. हां, बायोगॅसच प्लांट आहे, बरोबर आहे. हे बघा बायोगॅस प्लांट. तर हा आहे बायोगॅस प्लांट. आणि गौशाला स्थापना 2014 म्हणजे हे बघा. आणि हो स्पेशली आहे गीर गाय गौशाला. मला वाटलेलंच की बघूनच गाईला की ही गीर गाय आहे म्हणून. सो तीच निघाली. हे बघा गीर गाय गौशाला. आणि जे आपण घेतलेलं ना, आपण ना चंदन धूप आणि मॉस्किटो धूप 2च घेतलेलं आपण. हां, 2 घेतलेले. सो हे प्रॉडक्ट आहेत ना ते या गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत, गीर गाईच्या. सो आपण बघूया गीर गाय. बांधले तिला. सो गीर गाय बघा केवढी मोठी गाय आहे. आणि वरती फॅन बघा, म्हणजे गोशाला पण ना एक चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे की गरमीतून गाईंना पण गरम होऊ नये म्हणून पंख्या वगैरेची सोय आहे. आणि इकडे मस्त थंड वाटतं. आता इकडे वासरू पण आहे बघा छोटंसं, मग तुम्हाला दाखवतो. हे छोटंसं वासरू आहे तिथे गीर गाईचं. आणि इकडे एक गीर गाय आहे, ही बघा. ही एक गीर गाय आहे आणि ही एक गीर गाय आहे. आणि ही आल्यापासून आवाज करते, बोलत असेल आमच्या घरात कोण आले. हे बघा शिंग बघा जब्बर आहे. आणि इकडे हे बघा ओरडले आता अम्मा. हे बघा इथे नाव दिले वर, एक वंसरी, राधा, इकडे सरस्वती आहे, शनी असं लिहिलं आहे. आतमध्ये मला वाटतं तिकडे ना वासरू आहे. सो आपण तिकडून बघू. सो इकडे वासरांना बघा खायला ठेवलेलं आहे, गवत खात आहेत. हा एक वासरू आहे बघा. त्याला वाटतं आपण काहीतरी खायला आणले त्यामुळे बघतात. हो ते बघा तिकडे पण वासरू आहे. आधीच आपल्याला सांगितलेलं आहे. हां पण इकडे आहोत. हे बघा आता काळोखातून दिसणार नाही पण आले ते तिकडून. व देवा पाडलीन त्यांनी, बांबू पाडली आणि इकडे आलेत. हे बघा खूप छान आहे. हा बघा वासरू. हे बघा किती वासरू आहेत. हा एक आहे, हा एक आहे, इकडे आहे, इकडे आहे, हा एक आहे. खात आहेत ते, खाऊ द्या. चल इकडे बस स्थानक आहे बघा.
इकडे बस स्थानक एक दिले, बस येते की नाही माहिती नाही, पण बस स्थानक असेल बहुतेक, एखादी बस त्यांनी ठेवलं असेल. आणि बघा 0.2 किलोमीटरवर आपलं मॉन्टेरिया विलेज आहे. मॉन्टेरिया गाव 0.2 किलोमीटरवर आहे, जवळच आहे, जाऊन येऊ. इकडे विहीर आहे वाटतं बहुतेक. इथे खूप भारी वाटते, म्हणजे गार्डन आहे हे बघा, खेळायला ठेवलं लहान मुलांसाठी. घसरगुंडी आहे, झोपाळा आहे, घसरगुंडी आहे, खूप छान आहे. आणि आंब्याची झाडं आहेत ना लावलेली, त्याच्यामुळे खूप मस्त अशी सावली पसरली इथे, म्हणजे जेणेकरून लहान मुलांना ना इथे खेळायला काही प्रॉब्लेम होणार नाही. सो इकडे विहीर आहे हे बघा, विहीर आहे ही एक. आणि पाणी काढायला रहाट दिलेली आहे बघा. मला वाटतंय हे काढून ठेवलं आहे, पण पाणी काढू शकता तुम्ही हे बघा. सो ही आहे विहीर. सो ही पाठीमागे विहीर आहे आणि ही जी रहाट दिली आहे, ह्या रहाटीने तुम्ही पाणी काढू शकता विहिरीचं. तो पण एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता, खूप भारी आहे. जसं गावात विहीर असते तशी विहीर आहे. त्यानंतरला गावात जसे पंप असतात, बोरिंग. सो जसे बोरिंग असते तशी इकडे बोरिंग आहे. हे बघा, ही मला वाटतं आधीच्या सारखी आहे. म्हणजे ही बघा, ही मला वाटतं ही आधी जशी होती भरपूर आधी तशी ही आहे, पण याला पाणी नाही आहे या बोरिंगला. सचिनने बघितलं आता, पण पाणी नाही ना सचिन, पाणी नाही पण बोरिंग आहे. तर त्याच्यात पाणी येतं, बघू आपण ट्राय करू. नाही आलं, संपलं वाटतं उन्हात. सो ह्या 2 बोरिंग आहेत, पण त्याच्यात पाणी नाही आहे. सचिनने मेहनत घेतली पण पाणी काय भेटलं नाही आपल्याला, खूप मेहनत घेतली सचिनने. त्यापेक्षा पाणी विहिरीत आहे, तर तिकडून पाणी काढू शकतो आपण. जर कोणी काढलं नसेल तर त्याला खूप छान अनुभव घेता येईल तिकडे पाणी काढण्याचा. सो ते एक भारी आहे. सो चला आता आपण नेक्स्ट जाऊया दुसरीकडे, जिथे इकडे नक्षत्र गार्डन आहे. तर नक्षत्र गार्डन तुम्हाला दाखवतो एक छान.